2 महिन्यांच्या शेळीचं पिल्लू देतं दूध. हार्मोन्स बदलामुळे झाले बछड्यामध्ये बदल. आमगाव तालुक्यातील तिगाव गावात नुकतीच एक आश्चर्यजनक घटना घडली आहे. ती ऐकून कुणालाही चकित व्हायला होतं. गावातील शेतकरी सुखराम पटले यांच्या घरी असलेल्या एका शेळीनं 1 एप्रिल रोजी एका बकरीच्या पिल्लाला जन्म दिला. सुरुवातीला हे पिल्लू सर्वसामान्य वाटत होतं, परंतु कालांतराने या पिल्लामध्ये वेगळीच लक्षणं दिसू लागली. पिल्लू केवळ 2 महिने 17 दिवसांचा असताना त्याच्या शरीरावर दुग्ध उत्पादनाच्या बकरीसारखी रचना दिसू लागली. विशेष म्हणजे त्या पिल्लापासून दूधही निघू लागलं. याशिवाय त्या पिल्लाला सिंगही आलेत आणि दात सुद्धा 6 महिन्यापेक्षा अधिक वयाच्या बकऱ्यांप्रमाणे पूर्ण विकसित झाल्यात. या संदर्भात माहिती मिळाल्यावर पशुधन विकास अधिकारी अजिंक्य रोकडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की या बकरीच्या पिल्लामध्ये हार्मोनचे असामान्य बदल झालेत, त्यामुळे तिच्या शरीरात वेळेआधीच प्रजननाशी संबंधित बदल घडलेत. हा कोणताही चमत्कार नसून नैसर्गिक हार्मोन्स गडबडीचा परिणाम आहे. सुखराम पटले यांनी सांगितलं की बकरी माणसांमध्ये राहायला पसंत करते. ती कधी खाटेवर कधी सोप्यावर आराम करते. तिचा स्वभाव देखील सामान्य शेळ्यांपेक्षा वेगळा आहे. तिगाव परिसरात ही घटना चर्चेचा विषय बनली. गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. माझे नाव सुखरामभाऊ पटले आहे, तिगाव. आणि माझ्या इथं बकरी आहे. ती बकरी जन्मलेली आहे आपल्या तारीख 1 तारखेला, याने 4थ्या महिन्याच्या 1 तारखेला. आणि ते जन्मल्याबरोबरच बाहेर जन्मलेली होती. बकरी चारण्यावाला जो घेऊन आला बकरीला, तर त्याचा थन असा छोटा मोठा आपल्याला वाटला, पण आपण तेवढा प्रॅक्टिकल नाही केला होता. 1 महिना झाला, 1.5 महिना झाला, पण तिचा थन असं वाढत चाललेला होता. पण अचानक ते 2 महिने झाले. त्यानंतर म्हणजे मला काही तर असा त्याचा अनुभवच नाही की दूध देत आहे की नाही देत आहे. पण माझ्या इथं माझे फुफाऊ आले आणि त्यांना काही त्याविषयी जानकारी होती. तर ते बकरी बसलेली होती आपल्या सोप्यावर, तर तिला पकडलं आणि तिच्या थनाला खिचला, तर दूध निघाला एकदम पांढरा. तर तो सांगू लागला की म्हणे, पटले भाऊ तुमची बकरी दूध देत आहे पटिया. म्हटलं असं कसं का? तर पुन्हा त्यानं पिरून दावला. तर मग मला खरी वाटली. तर मग तिला पकडलो मी दुसऱ्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी वाडीमध्येच तिला पकडलं आणि वाडीमध्ये दोन्ही थनांना खिचला. तो दोन्ही थनांचा दूध निघणं चालू झाला. तर मग मी जादा काढलं नव्हतं असं, तरी पण याने 10-15 ग्राम खिचलं होतं वाडीमध्ये. खालतीच तो असा कटोरीमध्ये पकडला नव्हता. आणखी काय काय त्या बकरीमध्ये तुम्हाला वेगळा पण बघायला मिळतो? आता त्या बकरीचे याने असे विषय आहेत की ते खालती बसत नाही, सोप्यावर बसेल किंवा त्या आपल्या दिवाणवर बसेल. याने तिचा असा स्वभाव आहे की याने माणसाशिवाय तर राहतच नाही. आणि तिच्या शरीरामध्ये आणखी काय काय बदल दिसून येतात? त्याच्या शरीरामध्ये मोठापण आहे, आणि तिला तर दूध भरपूर होतो ना आईच्या, त्या कारणाने मोठापण त्या बकरीमध्ये. हां, शिंग आता ते शिंग याने आता ह्या 15 दिवसामध्ये शिंग जादा वाढले. 15 दिवसाच्या अगोदर शिंग नव्हते. ते जसे बाल असतात ना, ते बालाच्या खालतीच होते, पण हे 15 दिवसाच्या आतमध्ये ते वरती आले शिंगाच्या विषयामध्ये. आता दातच्या विषयामध्ये तर दात आपण पाहिलंच नव्हतं, आता एवढी जानकारी नाही. मी डॉक्टर अजिंक्य प्रकाश उरकडे, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना, श्रेणी 1, तिगाव. माझ्या कार्यक्षेत्रात तिगाव या गावात पटले या शेतकऱ्यांकडे एक बकरीचं जे पिल्लू आहे ते 2 महिने 17 दिवसाचं असून ते आता दूध देते आणि त्यांना शिंग आलेले आहेत अशी माहिती मला मिळताच मी सदर त्यांच्या इथे स्वतःहून त्यांच्या इथे मी पाहणी केली असता ते बकरीचं पिल्लू हे 2 महिने 17 दिवसाचं सांगत आहेत. त्यानुसार मी त्यांचे दात पण बघितले आणि शिंग पण बघितले. तर दात हे साधारणतः 6 ते 12 महिन्याचे वयातील बकऱ्यांचे जे असतात त्याप्रमाणे दिसून येतात. पण जे त्यांच्याकडे तारीख लिहिलेली आहे त्यानुसार ते 2 महिने 17 दिवसाचं आहे. पण त्याच्यामध्ये एक हे पण आहे की त्याचे थोडे शिंग पण बाहेर निघालेले आहेत. त्याच्यासाठी कारणीभूत जे आहे ते हार्मोन्स आहेत. ते म्हणजे ग्रोथ हार्मोन आणि प्रोलॅक्टिन हार्मोन, ते दुधासाठी. हे यांचे जे शेळीतले जे स्तन आहेत ते पण थोड्या ग्रोथ झालेले आहे आणि तिथनं थोडा दुधासारखा जो द्रव्य आहे तो दिसून येतो आहे. तर हे याच्यासाठी कारणीभूत जे ग्रोथ हार्मोन आहे तिच्या शरीरात जास्त प्रमाणात सिक्रेट होत असल्या कारणाने तिचे दात पण लवकर ग्रोथ झाले आणि तिचं वजन पण वाढलेलं आहे. आणि सदर तिचे शिंग पण जे दिसून येत आहेत ते थोडे बाहेर आलेले आहेत. आणि जे दुधाच्या ज्या ग्रंथ्या आहेत ते डेव्हलप त्याच्या मागे जे कारण आहे ते प्रोलॅक्टिन हार्मोन आहे.
प्रोलॅक्टिन हार्मोन जरी तिच्या शरीरात कमी असला तर पण ग्रोथ हार्मोन त्याला सरपास करून सदर ग्रंथींना ते डेव्हलप करण्यासाठी मदत करते. आणि ह्या हार्मोन्सचा जास्त प्रमाणात सिक्रेट होत असल्याने हे जे रिझल्ट आपल्या पुढे दिसत आहेत.